रामकृष्ण हरी मंडळी, मी स्मिता. स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. छोले आपण नेहमीच बनवतो, पण तुम्ही ह्या पद्धतीने कुकरमध्ये झटपट तयार होणारे म्हणजेच अगदी 10 मिनिटात तयार होणारे छोले कधी तयार केलेत का? आज मी कुठलेही खडे मसाले न वापरता झटपट तयार होणारी कुकरमध्ये छोलेची भाजी तयार केलेली आहे. तुम्ही ही भाजी पुरीबरोबर, भटुरे, भात, चपाती कशाही बरोबर ट्राय करा. अतिशय चवीला लागते आणि खूप झटपट बनवून तयार होते. जर छोले रात्रीचे भिजवून तयार असतील ना, तर तुम्ही सकाळच्या टिफिनसाठी कितीही घाई गडबड असली तरी झटपट ही भाजी बनवून तयार करू शकता. किंवा ऐन वेळेस पाहुणे आलेत तर तुम्ही झटपट हा मेनू तयार करू शकता. चवीला अतिशय रुचकर लागतो. आज मी ह्या भाजीमध्ये खडे मसाले न वापरता असा सिक्रेट मसाला वापरला ज्याच्यामुळे चवीला अप्रतिम होते. तुम्ही एकदा जर का ही घरात भाजी बनवली ना, तर घरातले लहानच काय मोठे देखील परत बनवण्याची डिमांड करतील. इतकी चवीला रुचकर लागणारी भाजी कशी तयार केली त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर बघा. चला तर मग सुरुवात करूया. मी 1 वाटी भरून छोले रात्रीच भिजत घातले होते. आता ते सकाळी छान फुगून आलेत. त्याच्यामध्ये एक मोठा बटाटा त्याची साल काढून असे मोठ्या मोठ्या फोडी करून घेतलेले आहेत मी, कारण आपण कुकरमध्ये शिजायला टाकणार आहेत ना, म्हणून छोलेबरोबर बटाटे देखील शिजले गेले पाहिजेत. ह्या हिशोबाने मी जाड फोडी करून घेतलेल्या आहेत. अगदी बारीक चिरायचा नाही बटाटा. जर बटाटा आपण बारीक फोडी केल्यात ना, तर त्याचा गाळ होणार आहे. छोलेबरोबर व्यवस्थित शिजून व्हायला पाहिजे, म्हणून अशा मोठ्या मोठ्या फोडी आपण करून घ्यायच्या आहेत. आता आपण पुढची तयारी करून घेऊया. एक थोडेसे छोले मी बाजूला काढून ठेवलेले आहेत भाजी शिजत घालायच्या आधी, कारण त्याला मी वाटणमध्ये टाकणार आहे. तुम्ही पाहू शकता एवढ्या प्रमाणात छोले घेतलेत. 1 टोमॅटो घेतला आहे, थोडी कोथिंबीर घेतली आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. मी याचं वाटण तयार करून घेणार आहे. छोले वाटणमध्ये घेतल्यामुळे भाजीला छान दाटसरपणा येतो आणि चवीला अतिशय रुचकर लागते. त्यामुळे वाटणमध्ये जरूर छोले घाला तुम्ही. आता हे पाणी न घालता छान वाटण बारीक तयार करून घेतलेलं आहे. हे वाटण तयार झालं आहे आपलं. 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेऊन ते देखील मी बारीक करून घेतलेलं आहे. वाटण तयार झालं, आल्या लसणाची पेस्ट तयार झालेली आहे. आता 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. अगदी बारीक शक्य तेवढे बारीक चिरायचे आहेत आपल्याला, किंवा चॉपरने तुम्ही बारीक करून घेऊ शकता. कांदे जास्तीचे वापरायचे आहेत, छान दाटसरपणा येतो आणि चवीला रुचकर देखील होते. आता त्याच्यामध्ये फोडणीमध्ये हिंग देखील मी टाकणार आहे 1/2 चमचाभर. आता सगळे पावडर मसाले बघूयात. त्याआधी कसुरी मेथी घेतली मी 1 चमचा भरून. याला मी मंद गॅसवरती कढईमध्ये छान गरम करून घेतली कोमट होईपर्यंत आणि हाताने चुरून पूड तयार करून घेतलेली आहे. आता पावडर मसाल्यांमध्ये मी धने पावडर 1 चमचा, हळद 1 चमचा, 2 चमचा लाल चटणी पावडर, किचन किंग मसाला 1 चमचा फुल भरून आणि अर्धा चमचा रेग्युलर आपण घरात वापरतो ना, तो गरम मसाला वापरला आहे मी. आता याच्यात थोडंसं पाणी टाकून पातळ अशी स्लरी करून घ्यायची आपल्याला, कारण आपण डायरेक्ट याच्यामध्ये पावडर मसाले न टाकता असं पाण्यामध्ये टाकून जर केले ना, तर छान चवीला खमंग अशी ही भाजी बनवून तयार होते. तुम्ही नक्की तयार करून बघा. आता गरम मसाला वापरताना तुम्ही कुठला काळा मसाला किंवा कुठलाही मसाला वापरत असाल ना, तर तो वापरा तुम्ही, घरात असेल तो. पण आपण ह्या भाजीमध्ये अजिबात खडे मसाले काही न वापरता फक्त किचन किंग मसाला वापरणार आहेत आपण. जेवढी लाल चटणी पावडर घेणार ना तुम्ही, तिखटाला ज्याप्रमाणे खाता त्याप्रमाणे, त्याच्या निम्मे हा किचन किंग मसाला घ्यायचा. आता मी 2 चमचे मी लाल चटणी पावडर वापरते, तर 1 चमचा भरून मी किचन किंग मसाला घेतला आहे. अतिशय चवीला परफेक्ट येतं. आता सगळी तयारी झाली आहे आपली, जास्त तयारी नाही आहे याची. फक्त कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि वाटण तयार करून घेतलं आहे. आता सगळी तयारी झाली. कुकरमध्ये शिजायला ठेवणार आहे म्हणून 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे मी. तापल्यानंतर कांदा छान गुलाबी रंगावर परतून घेतलेला आहे. आता मध्यम ते मोठ्या गॅसवर छान मस्त एकसारखा हात चालवत आपल्याला कांदा असा लालसर करून घ्यायचा आहे. रेग्युलर आपण असा गुलाबी रंगावर भाजतो ना, त्यापेक्षा थोडा जास्तीचा लालसर करायचा. चव छान येते खमंग. तुम्ही पाहू शकता छान कांदा परतून झाल्यावर आता याच्यामध्ये पुढचे मसाले मी टाकणार आहे. गॅस मध्यम केलेला आहे ह्या स्टेजला. मोठ्या गॅसवर जर आपण मसाले टाकले ना, तर करपण्याची शक्यता असते. त्यामुळे मी आता मध्यम गॅस केला आहे. रेग्युलर आपण लालसर गुलाबी करतो ना, त्यापेक्षा थोडा जास्तीचा केला आहे. आता हिंग सुरुवातीला टाकायला विसरली होती मी. हिंग टाकला 1/2 चमचा आणि आलं लसणाची पेस्ट टाकली. याला देखील छान कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे. छान लालसर लसूण आणि अद्रक तळाला लागायला लागल्यावर असंच छान सोनेरी रंगावर होतं, तोवर आपल्याला परतून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता खाली चिपकायला लागले, म्हणजे छान असं परतून झालेलं आहे. मध्यम गॅसवरती भाजलं आहे मी सगळं. आता याच्यामध्ये जे वाटण तयार केलं होतं ना, ते टाकायचं.
हे देखील मध्यम गॅसवरती 3 ते 4 मिनटासाठी मस्त एकसारखा हात चालवत भाजून घ्यायचं. छान कलर बदलतो याचा आणि मसाल्याला हलकं तेल सुटायला लागतं ना, त्यानंतर आपण बाकीचे मसाले टाकणार आहोत. हे छान भाजणं, खमंग भाजणं खूप गरजेचं आहे, कारण याच्यामुळे हे छान भाजलं ना तर खरपूस खमंग असा चव येतो आपल्या भाजीला. आणि हे वाटणमध्ये आपण छोले टाकलेले आहेत, त्याच्यामुळे थोडं चिपकतं हे खाली. एकसारखा हात चालवत हे भाजून घ्यायचं आपल्याला. छान छान कलर बदलल्यावर 3-4 मिनटापर्यंत भाजल्यावर याच्यामध्ये जे चटणी पावडर मसाल्यांमध्ये आपण पाणी टाकले होते ना, ती पेस्ट आता टाकायची आणि परत 2 मिनटासाठी छान परतून घ्यायचं आहे. आता कसुरी मेथी टाकली याच्यामध्ये, हलकी चुरून घेतली हाताने. कोमट केल्यामुळे छान बारीक चुरा होतं, म्हणजे खाताना अशा काड्या काड्या नाही लागत त्याच्या. त्यामुळे थोडी कोमट करून मी चुरून घेतलेली तिला, म्हणजे छान पावडर झाली त्याची. कसुरी मेथी टाकल्यानंतर देखील 2 मिनटं छान परतून घ्यायचं. आता हलकं छान तेल सुटायला लागतं आहे मसाल्याला परततानाच. एका बाजूला गरम पाणी ठेवलेलं आहे मी, जेवढ्या प्रमाणात मला घट्टसर हवी तेवढ्या प्रमाणात. आता भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली, परतून घेतली आणि छोले टाकले सगळे याच्यात. छोले टाकून देखील छान परतून घ्यायचं आहे 2-3 मिनटासाठी. म्हणजे छान वाफ यायला लागली ना, त्या टायमाला आपल्याला पाणी टाकायचं आहे. छान असं परतल्यामुळे, मसाल्यामध्ये छोले परतल्यामुळे छान रुचकर भाजी लागते आपली. एका बाजूला मी पाणी गरम ठेवलेले, गरम पाणीच टाकायचं. गार पाण्याने चव एवढी छान येत नाही, गरम पाण्याने खूप छान चव येते. आणि जे वरती तेल सुटतं ना तिला, ते देखील छान येतं गरम पाण्यामुळे. आता मी टिफिनसाठी ही भाजी तयार करते, त्यामुळे मला थोडी दाटसर हवी. तुम्हाला किती प्रमाणात घट्ट पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी याच्यात टाकू शकता, पण गरम पाणीच टाकायचं. आता तुम्हाला दाखवते मी किती पाणी वापरले ते. 2 ग्लासपर्यंत मी पाणी वापरले. शिजल्यानंतर छान बऱ्यापैकी दाटसर होते, म्हणजे टिफिनला देऊ शकतो आपण, एवढी दाटसर मी केलेली आहे. छान ढवळून घ्यायची तिला. हव्या त्या प्रमाणात आपल्याला किती दाटसर किंवा पातळ हवी त्यानुसार पाणी टाकून छान मिक्स करून घेतली. आणि घट्ट पातळ कशी हवी त्यानुसार चेक करून घेतलेलं आहे. त्याच्यात आता तुम्ही पाहू शकता किती घट्ट पातळ केलेली ती. चमच्याने तुमचं लक्षात येईल. शिजल्यानंतर देखील ह्या कन्सिस्टन्सीची राहते, जास्त घट्टसर होत नाही ती. आता चवीनुसार मीठ टाकलं मी त्याच्यात आणि झाकण झाकून छान उकळी आणली त्याला. असं उकळी आल्यानंतर जर आपण कुकरचं झाकण लावलं ना, छान तेल सुटतं शिजल्यानंतर. त्यामुळे उकळी आल्यानंतरच कुकरचं झाकण बंद करायचं. मस्त मोठ्या गॅसवरती उकळी आणली आणि नंतर कुकर बंद केलेला आहे. आणि मध्यम गॅसवरती 2 शिट्ट्या दिल्या आहेत मी, आणि गॅस बंद करून पूर्ण कुकर गार झाल्यावर, वाफ गेल्यावरच मग मी झाकण उघडलं आहे. छान मऊसूत अशी ही शिजून तयार होते 2 शिट्ट्यांमध्ये. तुमच्या कुकरला किती शिट्ट्यांची गरज पडते त्यानुसार तुम्ही मऊसूत अशी शिजून घ्या. एका बाजूला भाताचा कुकर देखील लावला आहे मी. आता मी टिफिनसाठी तयार करते. सकाळची खूप घाई गडबड असते. छोले मी रात्रीचे भिजवले ते, फक्त एवढीच तयारी आपल्याला करावी लागते. बाकीचं वेगळं वाटण तयार करायची गरज नाही पडत. ऐन वेळेस अगदी झटपट तयार होणारी ही भाजी, त्यामुळे खूप अशी झटपट तयार होते आणि पटकन तयार होणारी भाजी मुलांना खूप आवडते. तुम्ही पाहू शकता कुकर गार झाल्यावर उघडल्यावर देखील खूप असं तेल आलेलं त्याला. तुम्ही जर जास्त तेलकट खात असाल तर फोडणी करताना थोडं जास्तीचं तेल टाका. बटाटा देखील छान शिजला आहे आणि हरभरा देखील खूप मस्त शिजला आहे. तुम्ही ह्या जागेवर काळे छोले येतात ना, चणे, त्याची देखील भाजी तयार करू शकता. ह्या सेम पद्धतीने करायची, खूप चवीला रुचकर होते ती देखील. आता मी थोडी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेतली. तयार झाली आपली भाजी. कुकर लावण्याच्या आधी जेवढं पाणी टाकलं होतं, जेवढी दाटसर होती ना, शिजल्यानंतर देखील तेवढीच आहे. एवढा काही फरक पडत नाही त्याच्यात, जास्त दाटसर होत नाही. त्यामुळे तुम्ही पाणी टाकताना किती दाटसर आणि पातळ हवी त्या लेवलला कुकर बंद करायच्या आधीच चेक करून घ्यायची. छान अशी मऊसूत शिजून ही भाजी झटपट तयार झाली. अगदी मोजून 10 मिनटाच्या आतच ही भाजी तयार होते. तुम्ही पाहू शकता. चवीला तर अतिशय रुचकर लागते. माझ्याकडे मुलांना खूप आवडते. तुम्ही एकदा बनवली ना, घरात लहानांनाच काय मोठ्यांना देखील खूप आवडणार. परत बनवायची डिमांड होणार. इतकी चवीला रुचकर आणि झटपट तयार होणारी ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्ही छोले, भटुरे किंवा पुरी ही छोलेची भाजी खाऊ शकता. भाताबरोबर, चपातीबरोबर अतिशय रुचकर लागते. मुलाला मी टिफिनबरोबर चपाती देते. खूप छान रुचकर लागते. बनवायला झटपट होते. चमचमीत अशी ही छोलेची भाजी तुम्ही ह्या वेगळ्या पद्धतीने नक्की तयार करून बघा. आणि तयार झाल्यानंतर कशी झाली ते देखील मला कळवायला विसरू नका.
कशी वाटली आजची रेसिपी? झटपट, साधी, सरळ, सोपी होती. तुम्हाला नक्कीच आवडली असेल. त्यासाठी व्हिडिओला एक लाईक जरूर करा. असेच मस्त झटपट आणि रुचकर पदार्थ पाहण्यासाठी स्मितूज रेसिपीला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ जरा देखील आवडला तरी मित्र नातेवाईकांमध्ये शेअर करा.